आंब्याच्या झाडावर लागले घेवडे, आयुष्याचे मात्र लागले केवडे. जेवढे लागले तेवढे लागले आयुष्याला घोडे. दोन ठेव शाल जोडे, शाल जोडे, शाल जोडे, शाल जोडे. नमस्कार मंडळी, मायेची शाल आणि कानाखाली जाळ अर्थात शाल जोडे या आपल्या नव्या कोऱ्या करकरीत कार्यक्रमात मी दया जोडे आपले सहर्ष स्वागत करतो. मंडळी, नानाविध पाहुणे, विद्वान मंडळी आपण आपल्या कार्यक्रमात बोलावत असतो. खूप अशा डिग्र्या मिळवलेले उच्च विभूषित कित्येक गोष्टींमध्ये पारंगत PhD असे केलेले अप्रतिम सर्व विद्ये. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. तर मित्रांनो, आय मस्ट से वन थिंग अबाउट दिस पर्सन. ही इज द मोस्ट एज्युकेटेड ह्युमन बिईंग ऑन द प्लॅनेट. म्हणजे जगातील सगळ्यात सुशिक्षित माणूस असे आपले नावाप्रमाणेच अप्रतिम सर्व विद्या. सर, आमच्या आग्रहाला मान देऊन तुम्ही इथे आलात, खूप बरं वाटलं सर. पण मला नाही बरं वाटतं. का काही गफलत झाली का? तुम्ही मला सांगितलं की तुमचं ऑफिस 4थ्या मजल्यावर आहे, पण ऍक्च्युली ते 3ऱ्या मजल्यावर आहे. त्याचं काय आहे सर, मी राहतो 4थ्या मजल्यावर आणि म्हणून ती थोडीशी गफलत झाली, माफ करा. तुम्ही बोलून गेलात, पण झालं काय की मी 9 पायऱ्या चढलो आणि तेवढ्याच पुन्हा उतरलो. म्हणजे माझं जवळजवळ वजन 60 किलो आहे. आता माझा वर जाण्याचा आणि खाली उतरण्याचा स्पीड जवळजवळ 5 किलोमीटर प्रति तास होता. म्हणजे साधारण मी 4.2 कॅलरीज कमी केल्या. म्हणजे माझी एवढी ऊर्जा खर्च झाली. आता तो लॉस मला भरून काढावा लागणार. आता हा लॉस भरून काढण्यासाठी मला अर्धी जिलेबी खावी लागणार. रसिक हो, पाहिलं तर रसिक हो, अप्रतिम कॅल्क्युलेशन. काय कॅल्क्युलेशन आहे बघा. सरांनी भौतिक शास्त्रात देखील PhD केलेली आहे. त्याचं हे मूर्तिमंत जिवंत उदाहरण म्हणजे जिलेबी. हो, सर्टिफिकेट आहेत माझ्याकडे. पण मला तुम्ही डिस्टर्ब करू नका. माझं बोलणं झाल्यावर तुम्ही बोला. हा, तर कुठे हो तुम्ही? जिलेबी खायला लागणार, ती पण अर्धी. तर तुमच्यासारखे सामान्य माणसे, किंवा मी तुम्हाला अतिसामान्य म्हणू का? कारण सामान्यपर्यंत ठीक आहे. त्यासारखे सामान्य माणसं बोलून जातात की बरळून जातात असं म्हणू? अरे बापरे, नाही, बोलून जातात इथपर्यंत ठीक आहे. हा, बोलून जातात. आता आमच्यासारख्या विद्वानांना त्याचा भुर्दंड द्यावा लागतो. आता तुमच्यामुळे मला 1 किलो जिलेबी घ्यावी लागणार. सर, अर्धी जिलेबी खायची आहे तर मग पाव किलो नाही चालणार का? नाही, प्रश्न प्रतिष्ठेचा आहे. आमच्याकडे 1 किलो जिलेबी 160 रुपयाला मिळते. म्हणजे महिन्याचे 4800 आणि वर्षाचे कुठला विषय कुठं पाहिलं तर साहेब गणित तज्ञ सुद्धा आहेत. वा, हो, सर्टिफिकेट माझ्याकडे. हो. आणि तुम्ही मध्ये मध्ये पुन्हा बोलू नका हो. तुम्हाला पुढचा प्रश्न विचारू का? आणि आता तुम्ही चुकीचं बोललात. म्हणजे अहो, अजून पहिलाच प्रश्न विचारला नाही तर दुसरा प्रश्न कसा होणार? पुन्हा एकदा सॉरी माफ करा. चुका कमी करा, म्हणजे सॉरी कमी बोलाल. पहिला प्रश्न सर तुमच्यासाठी. आता इथं दुसरं कोणी नाहीये, म्हणजे हा प्रश्न माझ्यासाठीच असणार ना. विचारा. साहेब, तुम्ही एवढे अभ्यासू आणि आतापर्यंत जगामध्ये एवढ्या विविध प्रकारचे शोध लागलेत. प्राचीन काळापासून ते आतापर्यंत लागलेला किंवा तुम्हाला आवडलेला सगळ्यात चांगला शोध कुठला? दारू. काय म्हणताय सर? दारू? दारू का एवढं दचकाला काय झालं? अरे ते दारू. मी हे खूप अभ्यासांती बोलतोय. ते कसं काय? म्हणजे आमच्या प्रेक्षकांना ऐकायला निश्चित आवडेल. सांगा. सांगतो. दारू हा एक असामान्य शोध आहे जो आपल्या पूर्वजांनी लावलाय. आणि हा मूलभूत शोध आहे. ह्या शोधामुळे बाकीचे शोध लागले गेलेत. अरे वा, इंटरेस्टिंग. याला मी सर गौप्यस्फोट म्हणू का? हो, चालेल ना. दारूचं सेवन केल्यावर आपले मज्जातंतू रिलॅक्स होतात. आपला मेंदू प्रमाणापेक्षा जास्त विचार करू लागतो.
पाण्यासारखा दिसणारा हा तरळ पदार्थ माणसाच्या शरीरात गेल्यावर ज्या काही नाना तऱ्हेच्या हरकती करतो किंवा काड्या करतो, यावर मी नेहमी विचार करायचो की असो का बुवा. हा पण साहेब, या दारूमुळे शोध कसे काय लागले? सांगतो. अतिमद्यपानामुळे काय होतं तर मेंदू माणसाच्या विचार करण्याच्या क्षमतेशी परिसीमा गाठतो. कळतंय ना? हा, प्रयत्न करतो. एखादा शास्त्रज्ञ काहीतरी केमिकल मिक्स करतो एखादं रसायन शोधण्यासाठी. आता काय होतं, ती जबाबदारी दारू न घेतल्यामुळे भलतंच कुठलं तरी केमिकल मिक्स होतं. आहे की नाही गंमत? इथं माझीच गंमत होते मला वाटतं. आहे ना. आणि बऱ्याच वेळा असं झालं ना, वेगळ्याच रसायनाचा शोध लागतो. आता तो शास्त्रज्ञ आर्टिमिलिस सारखा सुरेखा करत नग्नावस्थेत बाहेर येतो. साहेब, माफी असावी, पण लहान मोठा घास घेतो. त्याचं नाव आर्डिमिकीज नसून आर्किमिडीज असं आहे. आणि तो सुरेखा नाही, युरेका बोलला होता. माझी काय 2 स्पेलिंग चुकल्यामुळे काही डिग्निटी कमी होत नाही. आणि हे तुम्ही मध्ये मध्ये बोलणं सोडून द्या. हा, प्रयत्न करतो साहेब. आणि म्हणून या अमृततुल्य तरळ पदार्थाचा सखोल अभ्यास करण्यासाठी ती दारू, ती मदिरा मी स्वतः प्राशन करायला सुरुवात केली. काय बोलताय काय सर? मी स्वतः उत्पादन काढायचो. हाव, त्याला हातबट्टी म्हणतात. तुमच्या भाषेत असेलही ते. खरं सांगितलं तर तुम्हाला विश्वास नाही पटणार. नाहीच पटणार. काय? का नाही पटणार? पटणारच. या मदिरेने माझं आयुष्य बदललंय. अरे बापरे, काय म्हणताय? ते कसं काय? मी डॉक्टर झालोय. सर्टिफिकेट माझ्याकडे. काय सांगताय? नाही, आपण डॉक्टर आहात हे माहिती होतं, पण त्याच्या पाठीमागे हे कारण आहे हे बाकी माहिती नव्हतं. तर रसिको, आजचे आपले पाहुणे म्हणजेच अप्रतिम सर्व विद्ये हे MS आणि MD दोन्ही आहेत बरं का. तर काय झालं होतं सर नेमकं त्यावेळेस? सांगतो. एकदा मदिरेचं अतिप्राशन केल्यामुळे आम्लपित्ताचा त्रास झाला. तेव्हा मला माझ्या मित्राने हॉस्पिटलात नेलं. तिथे कोणताच डॉक्टर उपचार करायला तयार नव्हता. तेव्हा मला समजलं या समाजाला एका प्रामाणिक डॉक्टरची गरज आहे की जो आपलं समजून, आपला माणूस समजून वाजवी दरात उपचार करेल. बास, ठरवलं आणि डॉक्टर झालो. अचाट बुद्धिमत्ता. ठरवलं आणि झालंच सुद्धा. वा वा वा, मानलं साहेब तुम्हाला. बरं, तुमच्या या डॉक्टरी पेशाबद्दल काय सांगू शकता? बरंच काय. जवळजवळ महिनाभर प्रॅक्टिस केली मी. एखादा पेशंट आला की त्याच्यावर असा उपचार व्हायचा की तो परत यायचाच नाही. रामबाण इलाज. ते प्रत्यक्ष पेशंटच अनुभवायचा. इतकं सगळं चांगलं असताना एकच महिना प्रॅक्टिस का केली? थोडासा प्रॉब्लेम झाला त्यावेळी आणि मी वकील झालो. सर्टिफिकेट आहेत माझ्याकडे. अहो, असणारच साहेब. पहिल्यांदाच एका विद्वान माणसाकडून वेगळं काहीतरी ऐकायला मिळते. नाही, येणारी समस्या माणसाला शिकवते, पण शिकून डॉक्टर आणि वकील बनवते हे म्हणजे खूप जरा आश्चर्यचकित झाल्यासारखं आहे. बरं, पुढे काय झालं त्यावेळेला? त्यावेळी काय झालं, एका म्हाताऱ्याच्या गुडघ्याची वाटी बदलायची होती. ती मी ऑपरेशन करून वाटी बदलली. ऑपरेशन सक्सेसफुल झालं, पण त्याच्या सुनेला आला राग. आता काय बोलायचं त्या सुनेला? ऑपरेशन सक्सेसफुल झालं तरी राग आला. हा, मी मान्य करतो तुमची चूक नसणार. बरं, काय झालं होतं? म्हणजे काय झालं, मी विचार केला हा म्हातारा माणूस हा पुन्हा पुन्हा पडणार, ह्याच्या पुन्हा वाट्या फुटणार. हाडा मासाच्या वाट्या किती बदलायच्या? म्हणून मी एक मजबूत स्टीलची वाटी पटवली. स्टीलची वाटी कुठे लावतात का? काय बरं, ते ठीक आहे. तुम्ही वकील कसे झालात? त्या म्हाताऱ्याच्या सुनेने माझ्यावर केस टाकली. बघा दुनिया कशी येते. तिला वकील भेटला, पण माझ्या बाजूने लढायला वकीलच भेटेना. कसा भेटेल? कुठला चांगला वकील स्वतःची बदनामी करून घेईल? तेव्हाच मी ठरवलं या समाजाला एका निर्भीड वकिलाची गरज आहे आणि मी वकील झालो. सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. बरं, सध्या आपण काय करता? वकिली करता ना? नाही, थोडासा प्रॉब्लेम झाला, पण भत्ता चालू आहे. भत्ता चालू आहे म्हणजे? नाही, तुमचा प्रॉब्लेम असतो थोडासाच, पण त्याचे परिणाम असे असतात की भत्ते लागतात. त्याचं झालं असं की माझ्या युक्तिवादामुळे जज केसचा निकाल लावायचे,
पण ती केस जर वरच्या कोर्टात गेली तर जजचाच निकाल लागायचा. बाकीचे जज मला घरून भत्ता देऊन गेले, म्हणाले भत्त्यासाठी कोर्टात यायची गरज नाही, आम्ही स्वतः येऊ आणि भत्ता देऊ. कुठून आणलं रे याला? बरं, सध्या तुम्ही काय आखल्याची तारी तोडताय? सध्या तुम्ही काय करताय? समाजासाठी काहीतरी करायची तळमळ काही कमी होईना म्हणून मी पत्रकार झालो. सर्टिफिकेट माझ्याकडे. हा नाही म्हणजे इतकी सर्टिफिकेट म्हणजे ते पण असणारच ना. बरं, सध्या कुठलं वृत्तपत्र बंद करण्याच्या मार्गावर आहात तुम्ही? नाही म्हणजे कुठल्या वृत्तपत्रासाठी लिखाण करता तुम्ही? तुम्ही मला इथं बोलून माझी टिंगल तर करत नाहीत ना? मला संशय येऊ लागलाय. गरज नाही हो त्याची. तुमची टिंगल कशी करणार ना तुमच्यासारख्या अतुलनीय सामर्थ्य असणाऱ्या माणसाची. फक्त आमच्या ऑडियन्सला तेवढं तुम्ही कुठल्या वृत्तपत्रासाठी लिहिता ना तेवढं कळू द्या. मी कोणत्या वृत्तपत्रासाठी लिहित नाही, मी त्या फंदातच पडत नाही. हे काय मी नाही लिहित म्हणजे काय? अहो तुम्ही पत्रकार आहात ना, मग समाजातील प्रश्न, उणीवा, समस्या या समोर आणायला नको पाहिजे ना. पण त्याचा लिहिण्याशी काय संबंध? तुम्ही ना आता माझ्या डोक्यात. अहो समाजातील एखाद्या माणसाने चांगलं कार्य केलं तर ते पेपरमध्ये छापायला नको, जेणेकरून त्याचं कार्य जनतेसमोर येईल. काही गरज नाही सांगायची. अहो तो माणूस स्वतःच गावभर सांगत सुटतो, मी हे केलंय, मी ते केलंय. ते नाही जमलं ना तर तो डीपी ठेवतो, स्टेटस ठेवतो. अहो आता प्रत्येक माणूस पत्रकार झालाय. हा, हे वाक्य तुम्ही चांगलं बोललात. आता प्रत्येक माणूस इथं पत्रकार झालाय, मग तुम्ही लिहित नाही ना, तुम्ही पत्रकार कसे? जी लोक चांगलं करतात त्यांना मी भेटत नाही, जी लोक वाईट करतात त्यांना मी भेटतो. खरंच मनापासून मानलं तुम्हाला. म्हणजे तुम्ही अशा समाजकंटकांना भेटता, त्यांना जाब विचारता आणि त्यांना त्यांची चूक दाखवून देता आणि पुन्हा पुन्हा अशा चुका करू नये यासाठी त्यांना प्रवृत्त करता. नाही हो, हे लोक कुठं ऐकतात आपलं? लोक काय सुधारायला तयारच नसतात. तुमची भूमिका? हां, तर असं चुकीचं करणाऱ्या माणसांना मी भेटत असतो आणि विचारतो, काय रे बातमी छापू का? तो म्हणतो नको. इथून आपला इन्कम चालू होतो. खरा समाजकंटक आहे. बघू जरा सर्टिफिकेट आण तुझे, बघू इकडे. हे काय? ठुबक प्रिंटर्स? अरे हे काय सगळं एकाच ठिकाणी छापलंय? अरे ठुपकिया, हे एकाच ठिकाणावरून छापून आणलंय. चल वट निघितून. डिग्र्या घेतल्यात, हे घेतल्यात, ते घेतल्यात. माझ्या डिग्र्या तुम्हाला काय तुझ्या डिग्र्या? चल वट निघितून. तुला काय हे नाही? अरे कधी वकील होतोय, कधी पत्रकार होतोय, कधी डॉक्टर होतोय. आणि नशीब चोरीच्या नशीब चोराची डिग्री घेऊन लागले केवढे आयुष्याचे मात्र लागले केवढे, जेवढे लागले तेवढे लागले आयुष्याला घोडे. दोन उतरून खेळून शाल जोडे, शाल जोडे, शाल जोडे, शाल जोडे. काय कुठलं सर्टिफिकेट दाखवायचं राहिलं? अहो सर्टिफिकेट नाही, आपलं ते राहिलं. आपलं नवीन चॅनल तुम्हाला सांगतोय. तर आमचं ते नवीन चॅनल आलं ना, मुक्काम पोस्ट टिंगलवाडी. हा तेच. तर तुम्हाला आवडलं असेल, नाही म्हणजे तुम्हाला आवडलंच असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शाल जोडे. येतो सर्टिफिकेट पुढच्या महिन्यात तुम्हाला देतो. हा, येतो.